नमस्कार. श्री स्वामी समर्थ. विजया एकादशी हा कृष्ण पक्षातील अत्यंत पुण्यदायी दिवस मानला जातो. या दिवशी भक्तांनी उपवास, नामस्मरण, ध्यान, सेवा आणि दान करून आपल्या जीवनातील पाप नष्ट करणे आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त करणे हा मुख्य उद्देश असतो. स्वामी समर्थ म्हणतात, एकादशीच्या दिवशी भक्ताने मन शुद्ध ठेवणे, नकारात्मक विचार दूर ठेवणे आणि भक्तिपूर्वक सेवा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सकाळी लवकर उठून स्वच्छ मनाने स्वामी समर्थांचे नामस्मरण करणे, ओम नमः श्रीयुक्त स्वामी समर्थाय हा मंत्र जपणे आणि घरच्या पूजास्थळी दीपदान, आरती व नैवेद्य अर्पण करणे हे दिवसभर पुण्याचे कार्य ठरते. उपवास करताना फळे, दूध, हलके पोहे किंवा भात घेणे योग्य आहे, परंतु मुख्य म्हणजे मनाची भक्ती आणि सात्विकता कायम ठेवणे. या दिवशी गरजू लोकांना अन्नदान करणे, कपडे किंवा आर्थिक मदत करणे हे अत्यंत पुण्याचे मानले जाते, कारण दानाचा प्रभाव भक्ताच्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांती घेऊन येतो. काही भक्तांच्या अनुभवानुसार विजया एकादशीच्या दिवशी त्यांनी भक्तिपूर्वक उपवास केला, काही गरजू लोकांची सेवा केली तर त्यांच्या घरातील संघर्ष मिटते, मन शांत झाले आणि जीवनात सकारात्मक बदल झाले. दिवसाच्या शेवटी ध्यान करणे, धर्मग्रंथ वाचन करणे किंवा स्वामी समर्थांच्या वचनांचा विचार करणे हे भक्तांच्या आत्मिक उन्नतीसाठी अत्यंत लाभदायी आहे. विजया एकादशी आपल्याला शिकवते की फक्त उपवास करणे किंवा नियम पाळणे पुरेसे नाही, तर भक्ती, सेवा, दान आणि नामस्मरण यांचा संगम करून जीवनात सुख, समृद्धी आणि आशीर्वाद मिळवणे हे खरे पुण्य आहे. या दिवशी केलेली प्रत्येक साधना, जप आणि सेवा आपल्याला स्वामी समर्थांचे आशीर्वाद देऊन जीवनात आनंद, शांती आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.